पैसे पडलेत असं सांगून बांधकाम व्यावसायिकाला लुटलं. डिक्कीतून 6 लाख गायब. तुमचे पैसे पडले आहेत असं सांगून लक्ष विचलित करायचे आणि लाखो रुपये लंपास करायचे. हीच जुनी मोडस ऑपरेंडी वापरत जामनेरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल 6 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियातून रक्कम काढून जात असलेल्या व्यावसायिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी ही रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली आहे. गणपतीनगरमधील बांधकाम व्यावसायिक प्रभाकर रामदास सुरळकर यांनी वाकी रोडवरील स्टेट बँकेतून 6 लाख रुपयांची रोकड काढली आणि ही रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या क्रमांक MH19DNA 1893 डिक्कीत ठेवली. जळगाव रोडने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोपऱ्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात भामट्याने तुमचे पैसे खाली पडले आहेत असे सुरळकर यांना सांगितलं. सुरळकर यांनी गाडी थांबवून पाहता चोरट्याने संधी साधून डिक्कीतील 6 लाखांची बॅग गायब केली आणि दुचाकीवरून पळ काढला. आणि या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून हेड कॉन्स्टेबल प्रतापसिंग मथुरे हे पुढील तपास करत आहेत. व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.